9 वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या युवकाला न्यायालयाने तिहेरी जन्मठेपेची सजा सुनावली. नेपाळी युवक सुरेश प्रेमसिंह विश्वकर्मा याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात खिनाव विश्वकर्मा या मुलीचा मृत्यू झाला होता. याविषयी अधिक माहिती देताना कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके म्हणाले, कोथरूड येथील मातोबा नगरमध्ये राहणाऱ्या विजयसिंग विश्वकर्मा यांनी आरोपी सुरेशकडून 1000 रुपये उसने घेतले होते. एक दिवस विजयसिंग घरी नसताना सुरेश तेथे जाऊन त्यांच्या पत्नीकडे पैसे मागू लागला. परंतु त्यांच्या पत्नीने सुरेशला नंतर येण्यास सांगितले. पण सुरेशने अंडी आणण्याच्या बहाण्याने त्यांच्या 9 वर्षीय खिनाव या मुलीला बरोबर घेऊन नेले. त्याने तिला तेथील डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार करून नंतर तिचे डोके जमिनीवर आपटून तिचा खून केला. त्याच परिसरात राहणाऱ्या एका जोडप्याने सुरेशला त्या मुलीला डोंगराकडे घेऊन जाताना बघितले होते. त्यांनी दिलेल्या साक्षीवरून पोलिसांनी सुरेशला त्याच्या वडगाव शेरी येथील राहत्या घरातून अटक केली. हा सर्व घटनाक्रम 2008 साली घडला होता. दरम्यानच्या काळात मृत मुलीचे आईवडील परत आपल्या मूळ गावी नेपाळला गेले होते. परंतु कोथरूड पोलिसांनी सर्व साक्षीदारांचा शोध घेऊन तसेच मुलीच्या आईवडिलांना परत आणून कोर्टासमोर सादर केल्याने आरोपी सुरेशला न्यायालयाने तिहेरी जन्मठेप सुनावली. याचे सर्व श्रेय कोथरूड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना जाते, असे गौरवोद्गारही घोडके यांनी काढले. सदरच्या गुन्ह्यातले जे फिर्यादी आहेत, विजयसिंह करसिंग विश्वकर्मा हे नोकरीनिमित्त संजय कंदारे नेपाळी मूळ नेपाळी आहेत. आपल्या बायको आणि मुलासह मातोबा दारा कंदारे चाळीमध्ये भाड्याने राहत होते. तिथंच त्यांचं नातेवाईक म्हणजे नेपाळी दुसरा सुरेश प्रेमसिंह विश्वकर्मा, वय 30, तो राहायला वडगाव शिरला होता. त्याच्याने त्यांचे संबंध चांगले. या फिर्यादीने त्याच्याकडून 1000 रुपये उसनवर घेतले होते. ते 1000 रुपये हा का परत देऊ शकत नव्हता. ते 1000 रुपये परत देत नाहीचा राग मनात धरून आरोपी सुरेश विश्वकर्मा यानं फिर्यादीची मुलगी खिनाव, वय वर्ष 9, तिला 21/3/2008 रोजी सायंकाळी अंडी आणायला जाण्याचा बहाणा करून घेऊन गेला. वर डोंगरावर घेऊन गेल्यानंतर तिच्यावर रेप केला आणि नंतर गळा आवळला आणि डोकं जमिनीवर आपटून तिचा खून केला होता. 22/3/2008 सायंकाळी मुलगी पळवून नेल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आणि नंतर मग मुलीचं प्रेत सापडलं, त्यावरून 302 सेक्शन लावण्यात आला. याला 376, 302 रेपमुळे 376 आणि नंतर 302 मर्डर केल्यामुळे. यामध्ये महत्वाचे 2 साक्षीदार होते, कृष्णा गणपत भानुसे आणि त्यांची पत्नी शकुंतला भानुसे यांनी त्या मुलीला घेऊन जाताना बघितलं होतं, डोंगराकडे जाताना बघितलं होतं. त्यामुळे आता त्यांच्या ह्याच्यावरच जास्ती केसचं पूर्ण भवितव्य त्यांच्यावरच अवलंबून होतं. हे सगळे झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला, आरोपी अटक झाला. त्यानंतर हे नेपाळी कुटुंब जे आहे, विजयसिंह विश्वकर्मा, त्याची पत्नी वगैरे, हे नेपाळला निघून गेले होते. त्याचप्रमाणे हे जे भानुसे कुटुंब आहे, कृष्णा गणपत भानुजी, त्याची पत्नी, हे इथं भाजी विक्रीचा व्यवसाय करायचे ते याच्याजवळ किनारा हॉटेलच्या आसपास. तर ते पण गाव सोडून पुन्हा सोडून निघून गेले होते आणि त्यांचा मूळ पत्ता नव्हता आपल्याकडे. ट्रायलला ज्यावेळी केस आले, ज्यावेळेस समज निघाले, त्यावेळेला ऍक्च्युली पत्त्यावर जाऊन बघितलं तर दोन्ही पण कुटुंब नव्हते तिथे. त्यांचा 15 दिवस शोध घेतल्यानंतर भानुशी कुर्डवाडीत माढा तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत असं समजलं आणि नेपाळी कुटुंबाला नेपाळहून आणण्यात आलं, फिर्यादी आणि तिच्या पत्नीला. दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब होते. त्यांना नातेवाईकाच्या इथं ठेवून दररोज ब्रीफ करून साक्षीसाठी तयार करण्यात आलं.
पोलिसांनी अत्यंत परिश्रमपूर्वक साक्षीदार कोर्टापर्यंत पोच केले. माननीय उज्ज्वला पवार मॅडम, डीजीपी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केस चालवली आणि शेवटी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झालेली. शोधून काढण्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल बिबिवे, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल बाळू गायकवाड, हेड कॉन्स्टेबल गिरी आणि पोलीस कॉन्स्टेबल नानावरे यांनी 15 दिवस अत्यंत परिश्रम घेतले. सुतारदरा, जय भवानीनगर, किष्किंधा नगर हे संपूर्ण म्हणजे एक हाऊस टू हाऊस ते चेक केलं होतं आणि त्यानंतर मग साक्षीदाराचा पत्ता मिळाला आपल्याला कुर्डवाडीला ते गेलेत म्हणून.